मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भावी मंत्र्यांना फोन करणार आहेत। आज दुपारनंतर फडणवीस या सर्वांना फोन करतील। सर्व भावी मंत्र्यांशी फोनवरून देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत। उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी त्यांना आमंत्रित करण्यात येईल। मंत्रिपद ज्यांना दिलं जाणार आहे त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारनंतर फोन करणार आहेत। तुम्हाला शपथ घेण्यासाठी यायचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरच मंत्रिपद मिळणार हे नक्की मानलं जातंय। संजय तिवारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। संजय, आज दुपारनंतर भावी मंत्र्यांना फोन केला जाणार आहे। कुणाकुणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे? अगदी बरोबर ऋतुजा, या विषयावरती कित्येक नावांची चर्चा सुरू आहे, पण खरी नावं कोणती आहे ती प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच माहिती असेल। आज तेच फोन करणार आहेत दुपारनंतर आणि सगळ्यांना, आणि जे जे त्यांच्या यादीमध्ये नावं आहेत त्यांना सांगणार आहेत की आपल्याला उद्या नागपूरला शपथ घ्यायची आहे। यामध्ये जुनी नावं ठेवायची की नाही ठेवायची, तर कोणती ठेवायची, आणि यादीलाच एकूण अंतिम रूप आणि अनुमती देणं हे काम आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। पण त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांना वेळ मिळू न शकल्यामुळे हा कार्यक्रम आता 15 तारखेला नागपूरला होणार आहे। आधी हा कार्यक्रम 14 तारखेला मुंबईलाच होणार होता, पण जसं आता सागर कुलकर्णींनी सांगितलं, एकनाथ शिंदेकडनं यादी सुद्धा उशिरा मिळाल्यामुळे या दोन कारणामुळे हा कार्यक्रम नागपूरला होतोय। 1991 नंतर प्रथमच असं घडतंय की नागपूर येथे मंत्र्यांचा शपथविधी होतोय। म्हणजे बऱ्याच काळानंतर दुसरी राजधानी नागपूरला हा मान मिळतो आहे। त्यासाठी राज्यपाल CP जे आहे, आपले राज्यपाल जे आहेत ते नागपूरला पोहोचणार आहेत। पण त्याच्या महत्वाचं म्हणजे राजभवनमध्ये सगळी तयारी करण्यात आलेली आहे। CP राधाकृष्णन स्वतः नागपूरला येऊन देणार आहेत, शपथविधी देणार आहेत। आणि यामध्ये जी नावं आहेत त्या नावांबद्दल प्रचंड चर्चा सुरू आहे, औत्सुक्य आहे। जसं आता आपण सांगितलं, त्यामध्ये जातीय समीकरण आणि प्रादेशिक समतोल राखण्याचा तर देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असेलच, पण अशी काही नावं आहेत ज्यांनी मोठ्या उमेदवारांना पराभूत केलेला आहे, जायंट किलर्स आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाचा सुद्धा विचार होऊ शकतो असं बोललं जात आहे। पण नेमकी कोणती नावं या शपथविधीमध्ये आपल्याला शपथ घेताना दिसतील त्याबद्दल आज दुपारनंतरच उलगडा होऊ लागणार आहे, कारण स्वतः मुख्यमंत्री त्यांना फोन करून आमंत्रण देणार आहेत। निश्चित, त्यामुळे कुणाची संधी हुकणार आणि कुणाचं मंत्रिपद कायम राहणार हे आपल्याला पाहायचंय। संजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।